जेवणच्या घटनेचा मी उल्लेख निश्चितपणे करेल. च्या काळामध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एखादं कुत्र जर आपल्या अंगावर आलं तर आपण कुत्र्यावर भुगत नाही. कुत्र्याचं काम भुगणं असतं. कुत्रा कोण आहे आणि माणूस कोण आहे ज्यांनी त्यांनी ठरवायचं आहे. या ठिकाणी वरवंटी सगळी मंडळी आहेत, त्यांचं विशेष कौतुक करेल. जो ते उसका भी भला, जो ना दे उसका भी भला. सर्व कार्यकर्त्यांना विनंती सूचना आहे की आपल्या भागातील जे पात्र लाभार्थी आहे, आपल्या महसूल विभागाने आणि शासनाच्या सगळ्याच विभागाने ड्राईव्ह घेऊन जे लाभार्थी या लाभापासून वंचित आहेत, काहींची अर्ज भरलेले नाही, काही वेगवेगळ्या कारणामुळे लाभ मिळत नाही, त्यासाठी आपण या पंधरवड्यामध्ये जर प्रयत्न केले तर शासनाची योजना या कालखंडामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने राबवता येईल. त्यावर रेशनिंग कार्ड सारखा छोटा विषय सुद्धा आपण वेगवेगळ्या ठिकाणी महसूलचे कॅम्प घेऊन मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असतो. तोही आपला उद्देश या 15 दिवसामध्ये राहणार आहे. शेतकरी अपघात विम्याचा सुद्धा ज्यावेळी अडचण येते त्यावेळी त्याचा अर्ज करून ही प्रक्रिया सुद्धा कार्यकर्त्यांनी पार पाडण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. तहसील साहेबांनी जो उल्लेख केला की नदीची वाळू या भागामध्ये प्रचंड होती, त्याच्यामुळे गुन्हेगारी कमी वाढलं, पर्यावरणाचा ऱ्हास झाला, या सगळ्या गोष्टींचा विचार करून यांनी साईडचं एक नवीन धोरण शेत साडीचं शासनानं आता जाहीर केले आणि त्या माध्यमातून या परिसराची उद्योजकांना आणि ज्यांची बांधकाम आहे त्यांना सुद्धा या साईडचा लाभ घेण्यासंदर्भात आपण प्रक्रिया करतोय. तहसीलदार साहेबांनी उल्लेख केला की तालुका क्रीडा संकुल ही अशी नियमित संकल्पना नाहीये, परंतु आपण परिसरामध्ये जर पाहिलं तर आता आपल्या मुलांना भविष्यामध्ये सगळं मिळेल म्हणून खेळासाठी मैदाने मिळतील की नाही याच्याविषयी सातत्याने माझ्या मनात शंका असायची. किमान आपल्या परिसरातील मुलांना किमान 5, 7, 10 किलोमीटर मध्ये एक 5-10 एकराचं क्रीडा संकुल करण्याचा आपला मनोदय आहे. या समितीच्या अंतर्गत क्रीडा संकुल राहतील अशा प्रकारचा आमचा प्रयत्न राहणार आहे. वनी जमिनी हा आपल्या तालुक्यातील एक मोठा विषय आहे. फॉरेस्टची जमीन पुनर्वसनला दिली तो या भागामध्ये शेतकऱ्यांना वेगवेगळ्या कारणासाठी वन जमिनीचं वाटप केलं होतं. गेले कित्येक वर्ष मागणी आहे. मी बऱ्याचशा अधिवेशनामध्ये वन जमिनीचे शेतकरीकरण ही मागणी करतोय. दूर करण्यासंदर्भात मी मागचे 10-12 वर्ष प्रयत्न करतोय आणि योग्य दिशेनं आम्ही चाललेलो. थोडा कालावधी जरी लागला तर त्याच्यामध्ये सकारात्मक चित्र केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून आहे. कालही मी केंद्रीय वनमंत्र्यांना दिल्लीत भेटलो, त्यांना या संदर्भातली चर्चा केली आणि हा जरी विषय खूप व्यापक असला, राज्यात कुणी जरी बोलत नसलं तरी या संदर्भातलं धोरण राबवण्यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करतोय. नजीकच्या काळामध्ये त्याला सुद्धा यश येईल अशा प्रकारची परिस्थिती आहे. शासकीय जमिनीवरची घरांची अतिक्रमण नियमित करावी हा आग्रह साधारणपणे 65-90 अतिक्रमण ज्यावेळी मला वाटते 10 साली हलवलं असेल त्यावेळेसपासून आमच्या मनात होता. रात्रीत आम्हाला सगळी घरांची किमान चित्र तरी काढावं लागली, कारण न्यायालयाचा आदेश होता कुटुंब रस्त्यावर आली आणि ते होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो. शासनाने 2017-18 निर्णय घेतला, परंतु त्याच्यामध्ये गायरानेवरची अतिक्रमण जी आहेत त्या संदर्भातली कायदेशीर अडचण निश्चितपणे आजही आहे. परंतु महसूल मंत्री आणि ग्रामविकास मंत्री यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ठरवलंय की याच्यामध्ये आपण मार्ग काढू आणि त्या माध्यमातून सुद्धा गायरानामध्ये सुद्धा शासकीय जमिनीवर जी काही घरांची अतिक्रमण आहेत ती नियमित करण्याचा हा 15 उद्दिन जरी असला तर त्याच्यामध्ये अडचणी दूर करून आपण कायदेशीर बाबींची पूर्तता करून ती घरांची अतिक्रमण सुद्धा नियमित करण्याच्या दृष्टीने योग्य दिशेनं चाललेलं. पानगण शिवराष्ट्राचं अतिशय चांगलं चित्र मला येऊन पाहायला मिळालं. पानगण आहे, शिव आहे, परंतु ती काढणार आहे. ज्या पद्धतीनं आपला परिसर वाढतोय त्याच्यामध्ये रस्त्यांची आवश्यकता आहे, परंतु शेवटी व्यापक लोकहितासाठी आपल्याला तो निर्णय करावा लागतोय आणि त्याच्यामुळे तुमच्या जमिनीच्या शेजारून जर एखादा रस्ता गेला तर त्याचे दर वाढतात याची जाणीव होऊन सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये सहकार्य करणं अपेक्षित आहे. काही बाबतीमध्ये पीएम आणलेच्या घरकुलांचा 700 आपण मागच्या टर्ममध्ये लाभ. आता एक प्रश्न निर्माण झाला होता, पीएमआरडीच्या हद्दीबाहेर जसा लाभ दिला तसा 1.25 लाखाचाच लाभ द्यावा आणि गावच्या शिवेच्या बाहेर जर असेल, म्हणजे गावच्या शिवेच्या नाही पण गावठाणाच्या बाहेर असेल तर त्या ठिकाणी 2.5 लाखाचा लाभ देता येईल अशा प्रकारची भूमिका पीएमआरडीने घेतली होती. मागचे काही दिवस त्याच्यामध्ये काही महिने मी पाठपुरावा करतोय. संबंधित विभागाचे सचिव, हाऊसिंगचे सचिव, नंतर चे सचिव
पीएमआरडीचे सीओ यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता त्याच्यामध्ये निर्णय घेतलेला आहे की सरसकट सगळ्यांना 20 लाख रुपयाचा पीएमआरडीच्या हातीमध्ये लाभ देता येईल. आणि त्या संदर्भात जर आपण सगळ्यांनी पुढाकार घेऊन आता अर्ज केले, आपण पुढे 2-4 महिन्यात संदिग्धतेमुळे थांबलो, ते जर अर्ज आपण केले तर आपल्या परिसरात जसं 700 लोकांना विशेषतः मारगावला पुढाकार घेऊन बरेच अर्ज केले होते. काही लोकांनी पीएमआरडीचं अस्तित्व नाही म्हणून आधी सांगितलं, नंतर सांगितलं हे होणारच नाही. परंतु 700 लोकांना त्याचा लाभ मिळाल्यानंतर तरी आता आपण पाहिलेला आहे शासनाची योजना आहे ते लाभ घेण्यासाठी आपण सगळ्यांनी थोडा पुढाकार घेतला पाहिजे आणि आपल्या परिसरातील लाभार्थ्यांना राज्य आणि केंद्राच्या योजनांचा लाभ व्हावा असा पुढच्या काळामध्ये आपला सुद्धा प्रयत्न राहणार आहे. मी ज्या सार्वजनिक उपक्रम समितीचा प्रमुख आहे, तुम्ही जर पाहिलं असेल जे काही लोक सोशल मीडियावर आहेत, मागच्या 3 आठवड्यांपूर्वी मी अण्णासाहेब पाटील महामंडळाचा आम्ही त्यांचा आढावा घेतला. परवा आम्ही ओबीसी महामंडळाची सगळी आढावा घेतला. आता पुढच्या आठवड्यामध्ये अजून आपण जे काही वेगळी महामंडळ आहे त्याचा आढावा घेण्यासंदर्भात सूचना केलेल्या आहेत. अण्णासाहेब पाटील यांनी अतिशय सक्षमपणे दाखवलेला आहे की 15 लाखापर्यंत कर्ज असेल तर 5 वर्ष त्याचा पूर्ण 12% पूर्ण व्याजाचा परतावा दिला जाऊ शकतो. कोट्यवधी रुपयाच्या रकमाचा लाभ मराठा समाजातील तरुणांनी घेतला. ओबीसी समाजाच्या तरुणांसाठी वेगळ्या योजना आहेत आणि वेगवेगळ्या अगदी नाभिक समाजासाठी सुद्धा वेगळी योजना, अशा वेगवेगळ्या योजना पुढच्या काळामध्ये आपल्या तालुक्यातील या सगळ्या योजना परिणामकारकपणे राबवण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करू. परंतु ते करत असताना तुमच्या सहकार्याशिवाय ते अपूर्ण आहे. म्हणून मला या ठिकाणी सगळ्यांना निवेदन केलेलं आहे की आपली जबाबदारी आहे असं समजून सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी झालं तर हे अभियान निश्चितपणे यशस्वी होईल अशा प्रकारची मला खात्री आहे. आणि ते करण्यासाठी तुम्ही सगळेजण सहकार्य कराल सुद्धा मला खात्री आहे. दौंड बदललंय, आयडीसीचं हेरिंग घेतलं, त्यांच्या माध्यमातून हडपसर पासून जवळपास दौंडच्या हद्दीपर्यंत उड्डाणपूल होत आहे आणि दौंडच्या हद्दीपासून यवतपर्यंत जो रस्ता होतोय तो 6 पदरी होतोय. त्यामुळे गती वाढेल आणि पुण्याला जोडण्यासाठी ज्या अडथळे आपल्याला आहेत, जे पुण्याला जाताना दुपारी आपल्या सकाळी दुपारी अंगावर काटाच येतो, रात्री येतो, पहाटे किंवा जाणं थोडं सोपं असतं. परंतु ही अडचण ही आपल्या सगळ्यांची अडचण आहे आणि आपल्या दौंडच्या डेव्हलपमेंटमध्ये खूप मोठी ती अडचण दूर करण्याचा प्रयत्न आपण करतोय. 5.5 लाख कोटी त्या उड्डाणपुलासाठी शासन खर्च करतंय. त्याच्यासाठीचं टेंडर निघालेलं आहे, त्याचं लवकर पूजन करण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. दुसरा रस्ता मी सांगितल्याप्रमाणे जवळपास 42,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम खर्च करून आपलं शासन आता तो जवळपास 51,000 कोटीपर्यंत आकडा जाईल. आपला पुणे रिंग रोड करतोय तर आपला त्या रिंग रोडशी काय संबंध, असे काही आपले महाभारत प्रश्न विचारतात. कारण पुणे शहर प्रवास करायला आपल्याला जवळपास 2.5 तासापेक्षा जास्त कालावधी लागतो आणि ते टाळायचं असेल तर हा रिंग रोड झाला पाहिजे. म्हणून मी सातत्याने पाठपुरावा करत होतो. वेगवेगळ्या वेळी शासनाने दिलेल्या अधिवेशनातील आश्वासनाप्रमाणे आता हे जवळपास सगळ्यांना मला अंदाज असा की 50,000 कोटीच्या पुढे ते काम जाईल. आणि हे काम झाल्यानंतर बदल काय होईल तर मुंबईच्या एक्सप्रेसवे पासून जर आपल्याला आपल्या दौंडमध्ये प्रवेश करायचा असेल तर 2.5-3 तास लागणार. तोच कालावधी फक्त 40 मिनिटापर्यंत येईल. म्हणजे 3 तासाचा कालावधी 40 मिनिटापर्यंत जर आला तर जो व्यावसायिक असेल, जो उद्योजक असेल, काही नवीन या भागामध्ये करायचं असेल, अगदी राहण्यासाठी या भागामध्ये यायचं असेल तर या भागाची डेव्हलपमेंटसाठी हा रस्ता होणं गरजेचं होतं आणि तो रस्ता पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये पूर्ण होईल असा आमचा प्रयत्न आहे. हा उड्डाणपूल 3 वर्षामध्ये पूर्ण होईल असा प्रयत्न आहे. रेल्वे संदर्भात सुद्धा कारणी पाठपुरावा पुण्याला जाऊन पुणे लोक ही एसी सुरू व्हावी असा प्रयत्न आहे. या दोन्ही सरकारचा पुणे जिल्हा ग्रामीणमध्ये सगळ्यात जास्त लाभ तुम्हाला सगळ्यांना मिळेल आणि तो करण्यासाठी आपण वेगळा तो निर्णय घ्यावा असं मी आवाहन केलं होतं. तुम्ही त्याला प्रतिसाद दिला आणि मला आनंद आहे की हजारो कोटी पूर्वी आम्हाला 10-20 कोटी रुपये म्हणलं ते अंगावर काटा यायचा. आता 2-4-5 कोटी रुपये म्हणा आम्हालाही भीती वाटत नाही. आमची ताकद वाढलेली नाही पण शासनाची ताकद वाढलेली आहे आणि या दौंड तालुक्याच्या पाठीशी केंद्र आणि राज्यातील सगळी मंडळी अतिशय ताकदीनं उभी आहे आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न मी केला आणि हे यश मिळतंय. त्याच्यामध्ये देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी हे अतिशय भक्कमपणे या तालुक्याच्या पाठीशी उभे आहेत आणि त्यामुळेच आपल्याला या सगळ्या गोष्टी अतिशय गतीनं पूर्ण करणे शक्य होते. आणि उद्याचं दौंडचं भविष्य निश्चित करत असताना पाणी असल्याशिवाय
ते भविष्य निश्चित नाही. इमारती करू, रस्ते करू, मी सहज सांगितलं की 5,500 कोटीचा उद्यान करू, 2,200 कोटीचा आपण टनेल करू, 550 कोटीचे रस्ते करू, इमारती आपण वेगवेगळ्या प्रकारच्या करतोय. परंतु पाणी असल्याशिवाय उद्याचा भविष्यातील विकास होईल हा विषय डोळ्यासमोर ठेवून सगळं पायाभूत नियोजन आपण करतोय. मला माहित नाही की या सगळ्यामुळे मला माझ्या मतावर होईल तो काही बऱ्याच वेळेला होताना दिसत नाही. कामाची तुलना केली तर कोरोना लागलं तरी मीच आहे, यवतला गडबड केली तरी मीच आहे. आणि ज्यावेळी प्रसंगी येतो त्यावेळी मात्र मी व माझे सर्व सहकारी अतिशय धीरोदात्तपणे प्रत्येक ठिकाणी उभा असतो. भविष्यामध्ये याचा निश्चितपणे विचार होईल अशा प्रकारची खात्री नक्कीच आहे. निश्चितपणे मी खात्री देतो की राजकारण हे मी बऱ्याच वेळेला काही वेळा उल्लेख करताना आपण रोज सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत या दौडच्या विकासाच्या कामासाठी काय करता येईल याचा विचार करत असतो. आणि त्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या घटना घडतायत आणि त्या घडत असताना अतिशय चांगल्या प्रकारचं उत्तम असं नियोजनबद्ध दौड करण्याचा आपण प्रयत्न करतोय. दौंड शहरातील सुद्धा वेगवेगळ्या व्यवस्थापन उभ्या करतोय. प्रांत कार्यालय केलं, कोर्ट केलं, आता आपण सेशन कोर्ट सुद्धा करतोय. मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी केली, काल जवळपास 15 कोटी रुपयाच्या इमारतीला काल मान्यता दिली आणि त्या माध्यमातून यवत पोलीस स्टेशन चांगलं होईल. या महिन्यामध्ये आपण पाटस पोलीस स्टेशनचा अंतिम निर्णय करू आणि महिना या निवडणुकीपुढे का होईल पाटस पोलीस स्टेशन तिसरं पोलीस स्टेशन कार्यालय कसा करता येईल याची प्रक्रिया आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये आणलेली आहे. जो ते उसका भी भला, जो ना ते उसका भी भला, अशा पद्धतीने सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असावं आणि राजकारणानंतर मात्र सगळ्यांना विचारात घेऊन काम करावं अशी संस्कृती राबवण्याचा मी प्रयत्न करतोय. जेवणच्या घटनेचा मी उल्लेख निश्चितपणे करेल. पुढच्या काळामध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जरा जबाबदारीने वागण्याची आवश्यकता आहे. नको त्या गोष्टी करणं आपल्या हिताचं नाही. आणि त्यानंतर काय होतंय सगळ्यांनी पाहिलेलं आहे. करणारे 15 मिनिटात सगळं करून गेले, भाषण करणारे घरी निघून गेले आणि मला मात्र मागचे 2-2.5 महिने त्या सगळ्या विषयावर कसरत करावी लागली. सुदैवानं सगळ्या जातीच्या, सगळ्या पक्षाच्या, सगळ्याच मंडळींनी प्रसंग ओळखून याच्यातून मार्ग काढला पाहिजे हा एक चांगला निर्णय घेतला आणि त्याच्यामुळे जो चांगला मार्ग आहे, सामोपचाराचा मार्ग आहे, उद्याचं दोन सामाजिक होऊ नये या विचारानं पक्षविरहित जातीविरहित विचार करून आपण त्याच्यामध्ये जे घडलं होतं ते योग्य दिशेने नेण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला. तसंच सामाजिक वातावरण इतर गावांमध्ये बिघडू नये त्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी वरवणची सगळी मंडळी आहेत, त्यांचं विशेष कौतुक करेल की असा प्रसंग काही घडला तर कसं वागावं याचं एक उत्तम उदाहरण वरवणच्या मंडळींनी त्या ठिकाणी दाखवलं. काही एखादा माणूस चूक केली तर त्याच्यापुरती पनिशमेंट झालीच पाहिजे, परंतु अशा पद्धतीनं आपल्या किती भावना, प्रत्येकाच्या भावना आहेत, परंतु त्या भावना आपल्या व्यक्त करत असताना कायदा हातात घेऊ नये. कुणालाही न दुखावता सुद्धा सगळ्या प्रक्रिया पार पाडल्या जाऊ शकतात आणि ते लक्षात घेऊन वरवणच्या ग्रामस्थांनी अतिशय चांगला निर्णय घेतला. त्यामुळे मी सगळ्यांचं त्या बाबतीमध्ये विशेष अभिनंदन करेन. आणि राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहील, परंतु या योजना राबवताना राजकारण पाहिलं जाणार नाही. प्रत्येकाला लाभार्थ्याला लाभ देताना कुठेही कोणत्या जातीचा, कोणत्या पक्षाचा याची बंधनं सोडून सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न आपण करतोय. अगदी बारीक बारीक विषय आहेत, सगळ्यांना विश्वासात घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न आहे. आणि त्याच्या मागची भूमिका हे दौंड जसं भौतिकदृष्ट्या चांगलं व्हावं या सगळ्या योजना मी सांगितल्या. ह्या योजना सगळ्यांसाठी भविष्यामध्ये तुम्ही 5-10 वर्षानंतर दौंड काय बदलत आहे याचं जे मी चित्र आता मांडण्याचा प्रयत्न केलाय हे फार लांबलं आहे. पुढच्या 5 वर्षात तुम्हाला बदललेलं दौंड पाहायला मिळेल, बदलणारं दौंड पाहायला मिळेल. परंतु ते बदलत असताना आपला एक चांगला सांस्कृतिक वारसा आहे, एक चांगली सामाजिक संस्कृती आहे, ती जपण्याची जबाबदारी जी तुमची माझ्या सगळ्यांच्यावर आहे आणि ती जबाबदारी आपण सगळे मिळून पार पाडून एखादा चुकीचं वागत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हा अतिशय उत्तम विषय असतो. एखादा आपण जर नदी चाललो, एखादं कुत्र जर आपल्या अंगावर आलं तर आपण कुत्र्यावर भुगत नाही. कुत्र्याचं काम भुगणं असतं. कुत्रा कोण आहे आणि माणूस कोण आहे ज्यांनी त्यांनी ठरवायचं आहे. माणसाचा जन्म आपल्याला दिलेला आहे, माणसासारखं वागायचं की माणसासारखं वागायचं नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु आपण मात्र मानवतेच्या भूमिकेतून जर मानलो तर या तालुक्याचं सामाजिक वातावरण चांगलं राहील. हे सगळं जे उद्देश आहे आज शासनाचे सुद्धा उद्देश जर पाहिला तर आज पुण्याचं नियोजन खूप आज पाहिला पाहिजे होतं, पण उशिरा का होईना आम्हाला मिळालेल्या आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जी पदं मिळाली
त्याचा वापर आपल्या सगळ्यांसाठी दिवसरात्र करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे, अतिशय गतीने करण्याचा प्रयत्न आहे. आणि त्या माध्यमातून म्हणजे मला काही लोक तर परवा काही टीका करावी याचं सुद्धा बंद राहत नाही. काही लोक म्हणजे हा कंटिन्यू दौंड मध्ये प्रश्न मांडतो रिंग रोडचे, उड्डाणपुलाचे. अरे उड्डाणपुलाचे रिंग रोड सगळे दौंडला जोडणारे आहेत, भविष्यामध्ये आपले दौंड घडवणारे आहेत. तर या संदर्भातली त्यांची विचाराची अस्पष्टता जरी असली तरी माझी विचाराची स्पष्टता असल्यामुळे त्या बाबतीमध्ये मी माझी भूमिका घेऊन पुढे जातोय जी तुमच्या हिताची आहे. काहींनी मला सांगितलं की अरे ज्याला समिती मिळाली तर हा इकडे कांद्याचे दर कमी झाले आणि हा तिकडे पुढं रस्त्याचे प्रश्न घेतोय, कुठल्या महामंडळाचे प्रश्न घेतोय. जो तो त्याच्या अकलीप्रमाणे आणि बुद्धीप्रमाणे विचार करत असतो. आपण मात्र व्यापक भूमिका घेऊन पुढे जातोय. मी तुम्हाला नक्की खात्री देतो की ज्या ज्या ठिकाणी मला सरकारनं संधी दिली, मी संधी दिली, त्या सगळ्या पदांचा वापर आज तुमच्या हितासाठी कसा करता येईल तेवढं कौशल्य निश्चितपणे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मला मिळालेलं आहे. आणि ते योग्य पद्धतीनं खर्च करू आपण या सगळ्या योजना राबवू. आपण जे प्रकल्प हातात घेतलेले आहेत ते 100% निश्चितपणे आपण पुढे नेऊ आणि या माध्यमातून एक सुजलाम घडवण्याचा माझा प्रयत्न आहे. माझी भूमिका सगळ्यांनी समजून घ्या आणि बारकाईने विचार करून ज्या ठिकाणी मदत करता येईल त्या ठिकाणी मदत करावी, ज्या ठिकाणी मदत करता येत नसेल तर यवतमध्ये सगळ्यांनी सहकार्य केले याचा मी जाणीवपूर्वक उल्लेख करेन की त्या ठिकाणी जातीविरहित पक्षविरहित सगळ्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आणि त्यामधून कसा मार्ग काढला तशाच पद्धतीनं आपण पुढच्या काळामध्ये सगळ्यांच्या सहकार्यानं दौंड तालुका पुढे नेण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, अशीच नवनवीन माहिती, ताज्या अपडेट्स आणि खास व्हिडिओ पाहायचे असतील तर लगेचच आमच्या सहकारनामा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आत्ताच पाहिलेल्या बातमीबद्दल तुमचं मत कमेंट करून आम्हाला जरूर कळवा. तर मंडळी, अपडेट रहा, कनेक्टेड रहा सहकारनामा सोबत.